सर, मी आरेकर अजय नागराज, जिल्हा धाराशिव, तालुका परांडा. आपली मंडळी माहेरासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलती. तर डिलिव्हरीसाठी आपण तिला पूजा नर्सिंग होममध्ये घेऊन गेलो. तर पूजा नर्सिंग होममध्ये गेल्यानंतर तिथं काय कारणास्तव नॉर्मल डिलिव्हरी झाली नाही, तर सिझर झालं. सिझर झाल्यामुळे थोडं लेट सिझर झाल्यामुळे आपल्या बाळाच्या शरीरात शी गेल्यामुळे आत केमिकल पसरल्यामुळे तिथं आपल्या बाळाला झटका आला. तर ते बोलले एशियन हॉस्पिटलमध्ये आपल्याला जावं लागेल. तर त्यांनी तिथनं आपल्याला एशियन हॉस्पिटलमधून आपल्याला पूजा नर्सिंग होमपासून एशियन हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्स करून दिली. तर ॲम्ब्युलन्सद्वारे आपण इथं आलो. तर इथं आल्यानंतर एशियन हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तुरंत आपल्याला डॉक्टरांनी, लहान बाळाच्या डॉक्टरांनी वरती घेतलं. तर डॉक्टरांनी आपल्याला बोलले आपल्या बाळाला झटका आलेला होता, तर आपल्याला झटका आल्यामुळे आपल्याला बाळ NICUमध्ये टाकावं लागेल. तर इथं सर एशियन हॉस्पिटलमध्ये आपण आपलं बाळ NICमध्ये टाकलं. NICमध्ये टाकल्यानंतर आपलं बाळ 1-2 दिवस बेशुद्ध असल्यामुळे मग डॉक्टर बोलले आपल्याला त्याला व्हेंटिलेटरवर टाकावं लागेल. मग आपलं बाळ सर त्यांनी 3 दिवस व्हेंटिलेटरवर टाकलं. तर डॉक्टरांनी आपल्याला फुल सपोर्ट केला. तसे इथले डॉक्टर कर्मचारी सगळे आपल्याला व्यवस्थित वागले आपल्याशी. तर आपले डॉक्टर अभय जैन सर, डॉक्टर अर्जुन साबळे सर, डॉक्टर मनीषा मुंडकर मॅडम, तर सर मुजाहिद बेग डॉक्टर सर, ह्या सगळ्यांनी आपल्या बाळासाठी खूप तातडीचे उपचार केले. तर आपलं बाळ NICUमध्ये 3 दिवसातनं बाहेर निघलं. आपल्या बाळाची कंडिशन अतिशय क्रिटिकल होती, पण त्यांनी प्रयत्न केले. त्यांचे प्रयत्न आणि देवाची साथ ह्या सगळ्यांचं मिळून आपलं बाळ एकदम क्लिअर झालं. तर आपल्या इथं मेडिकल बी आपल्या हॉस्पिटलमध्ये जवळच आहे, सगळ्या सुखसुविधा जवळ होतं. तर आपल्याला सगळ्यांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि आतल्या नर्सनी सुद्धा आपल्या बाळाची खूप काळजी घेतली. तर आपलंच बाळ नाही तर आता असे अनेक बाळ आहेत, त्या प्रत्येक बाळाची काळजी घेतात. आणि सर बाळासाठी खूप प्रयत्न केले सगळ्यांनी. तशाच प्रकारे आपल्या बाळ व्यवस्थित झालं. तर तसेच त्या प्रकारे आज आपल्या बाळ एकदम व्यवस्थित झाले. इथल्या कर्मचाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे व सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.